सवारीचा घेतला पावला निया वाळवंटी तुझी सावली गळा भेट घेण्या भिनेची निघाली तुझ्या नाम घोषात इंद्रायणी भिडे आसमंती ध्वजा वैष्णवांची उभी पंढरी आज नादावली तुझे नाव ओठी तुझे रूप ध्यानी जीवाला तुझी आस गाला गली जरी बाप साऱ्या जगाचा परी तू आमालेकरांची विठू माऊली 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 रूप तुझे माऊली 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 रूप तुझे दुःखामध्ये माझे सांगोलकर महाराज टाळ घ्या
लेखुराचे हित ओझे ऐशी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती पांडुरंग
अभंग करू प्रथम नमन दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी प्रस्तुत प्राप्त सेवेकरता घेतलेला अभंग देहूचे साधू वैराग्याची मूर्ती जगद्गुरु तुकोबरा यांचा आहे विठ्ठल कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी सर्व जमलेली संतांची मांदियाळी आहे. अनंत जन्माची पुण्य असल्याशिवाय एवढे वारकरी गोळा होत नाही. काळजी करू नका. अरे हे तुमचीच माय नाही पण ही आमची सर्वांची. म्हणून त्यांचे 2 चिरंजीव आणि 2 कन्या अनिल सोमनाथ करचे, शोभा रामदास राणे, प्रियंका सोमनाथ करचे व भीमराव सोमनाथ करचे अशी त्यांची 4 मुलं आहेत. वास्तविक पाहता मला जवळजवळ ह्या परिसरात येऊन 25 वर्ष झाले. पण माऊली 25 वर्षामध्ये असा श्राद्धाचा सोहळा मी कुठं पाहिला नाही. का पाहिला नाही तर प्रत्येक मासिकाला भजन आणि प्रत्येक मासिकाला भोजन ही त्यांची अनंत जन्माची पुण्य आहे. विठ्ठल भाग्यवंता घरी भजन पूजन आणि त्याची वाट पाहे रघुनंदन. देव कोणाची वाट पाहत नाही. आणि दुसरी गोष्ट यांचं भाग्य काय बघा. एवढी मोठी संताची मांदियाळी सांगतं पतिव्रता स्त्रीच्या आयुष्यामध्ये 3 गोष्टी घडाव्यात. पतिव्रता स्त्रीला पहिली गोष्ट आहे सौभाग्य प्राप्त व्हावं. पतिव्रता स्त्रीला दुसरी गोष्ट तिच्या पोटी संतान जन्माला यावं. आणि पतिव्रते स्त्रीचं 3रं लक्षण सांगितलेलं आहे लाभलेलं सौभाग्य हे तिच्या बरोबर जावं. विठ्ठल मला एक सांगा, जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत त्यांच्या कपाळाचं कुंकू कोणी सुद्धा पोसू शकत नाही. कारण महाराज सांगतात धन्य धन्य तुका म्हणे पतिव्रता, तुका म्हणे पतिव्रता,
पतिव्रता आणि तिची देवावरी सत्ता. कारण पतिव्रता नेनो अनेकांची स्तुती केवळ पतिव्रतेचे जिने आणि भ्रताराच्या वर्तमाने. ज्याचं ज्या वेळेस यांचं माऊली देहावसन झालं 8 दिवस झाले आणि मी नारद आपली आई आहे विठ्ठल. कृष्ण माझा पिता. अरे देवाला सुद्धा माय म्हणलेला आहे आणि संताला सुद्धा माय म्हणलेला आहे. साधकांचा काय आहे आणि आपणाला जन्म देणारी एक आई आहे. बघा आपणाला जन्म देणारी आई आपल्याला एका जीवनापुरते सांभाळते, परंतु माझी संत रूपी आई आपणाला जन्मोजन्मी सांभाळते बर का. म्हणून संताची कृपा, संत कृपा झाली इमारत पळाली, ज्ञानदेवे रचला पाया उभारिले देवालया. माणसाच्या आयुष्यात 3 गोष्टी घडाव्यात. बघा हरी 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 मंत्र हा शिवाचा, म्हणती जे वाचा तया मोक्ष. दुसरी गोष्ट ज्ञानदेव सांगे झाला हरिपाठ आणि पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा. आणि ज्यांनी आळंदी पंढरीची वारी केलेली आहे त्या माऊलीने आळंदी पंढरीच्या 11 वाऱ्या केलेल्या आहेत. आणि महाराज सांगतात पंढरीचे वारकरी, पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे, ते अधिकारी मोक्षाचे, ते अधिकारी मोक्षाचे. माळ आहे ना महाराज तो अधिकारी मोक्षाचा आहे. आणि दुसरी गोष्ट शास्त्राने सांगितलेलं आहे माकड बाळाला घेऊन जातं बर का आणि मांजर आपल्या पिल्लाला नेतं बर का. नीट आहे का. माकडाचं पिल्लू हे माकडीनेला धरतं बर का. माकडीन काय म्हणते माहिती आहे का, तुला किती आवळून धरायचे तुझ्या अवलंबून आहे. माकडीने एका हातात बाळ धरते आणि एका हातात पुढच्या झाडाला धरते, पण ज्या वेळेस ते झाड हातात येत नाही ते माकडीन दोन्ही हाताने धरते बर का. आणि त्या पिल्लाला सांगते तुला जसं धराय तसं धर. आणि ज्यावेळेस ते बाळ एखादं चुकून खाली पडतं त्यावेळेस ती आई काय म्हणते तू या जातीतलं नाही.
त्याला शिवून सुद्धा घेत नाही बरं का माकडी. पण मांजर काय करते हो, मांजर आपलं बाळ तोंडात धरते आणि त्या बाळाला काय म्हणते माहितीये का, आता काळजी करायची गरज नाही, मी तुझी आई आहे. अभंगाचं पहिलं चरण. लेकुराचे हित, लेकुराचे हित, वाहे प्रीती. आई कधी मुलाकडून अपेक्षा करते का? काय काय माणसं म्हणतात आमच्या आईला काही कळत नाही. मला सांगा, आपल्या आईला जर काय कळत नसतं तर लहानपणी आई काजळ घालायचे आणि काजळ घालताना बुबळं लागू देत नव्हते. आईला जर कळत नसतं तर लहानपणीच आपला डोळा फोडला असता. काय लोक म्हणतात आमच्या आईला कळत नाही, लहानपणी बारकी गोळी द्यायची आपूची बाळ झोपाव म्हणून. आणि जर आईला कळत नसतं तर आईने एवढा गोळा दिला तर याला कायमचा झोपवला असता. तरी लोक म्हणतात आमच्या आईला काही कळत नाही. तुम्हाला सांगू का, काय काय असे नराधम जन्माला आलेले असतात. आईला म्हणतात सांग तू आतापर्यंत सांभाळण्याची तुला काय किंमत देऊ. अरे तुम्ही किती जरी मोठा झाला ना, पृथ्वीचा कागद, पर्वताची लेखणी आणि समुद्राची शाई जरी केली तर आईच्या उपकारातून उतरा येऊ शकत नाही. विठ्ठल. प्रभू रामचंद्राचं आणि रावणाचं युद्ध 14 दिवस चालू होतं बरं का, नीट आहे का. आणि 14 दिवस युद्ध चालू असताना प्रभू रामचंद्रांनी वानर नेले. रामरायाला विचारलं वानर का नेले, तर प्रभू रामचंद्रांनी सांगितलं हे माणसं आहेत माणसं आणि पुढच्याची लंका सोन्याची आहे. जर माणसाने पुढच्याची लंका सोन्याची आहे पाहिलं तर लोक रात्रीत निर्णय बदलतील. म्हणून वानर हाती लंका धन्य धन्य म्हणे तुका. म्हणून वानराला नेलं, रावणाला मारलं. प्रभू रामचंद्राने लंकेवर विजय मिळवला. आई काय असते बघा. आणि सगळे वानर सैन्य काय म्हणते माहितीये का प्रभू रामचंद्राला, रामा ही लंका सोन्याची आहे, आपण लंकेवर विजय मिळवलेला आहे, मग आपण लंकेचा राज्याभिषेक करू आणि सोन्याची लंका आपणाला घेऊ. बघा प्रभू रामचंद्राच्या मुखातले शब्द काय. प्रभू रामचंद्र म्हणतात जरी रावणा लंका सोन्याची जर असेल आणि माझी अयोध्या जरी मातीची जरी असेल तर 2 गोष्टीमुळे मला लंकेत राहता येत नाही. एक, ज्या भूमी जन्माला आलोय ती भूमी मला विसरून चालणार नाही, आणि ज्या भूमीत माझ्या आईनं मला जन्म दिलेला आहे ती आई मला विसरून चालणार नाही. माता
जगाची माता. अरे ज्या भगवान परमात्म्याला ज्या आईनं जन्म दिला असेल ती आई किती पवित्र असेल हो. आणि तुम्हाला एक सांगतो, पवित्र बाळाला जन्म देण्यासाठी आईची कूस पवित्र लागते बरं का. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी, मुखी अमृताची वाणी आणि देह देवाचे कारणी. कारण आई घरात जर आई नसेल ना महाराज, तर घरात प्रेमाचा ओलावा नाही म्हणून समजायचं. आई असते ना, आईची किंमत कुणी करू शकत नाही. अरे एखाद्या मुलीची जर आई मरण पावले तर शेजारी येते म्हणते, तायडे गप रडू नको, मी तुझ्या आई सारखी आहे. पण रडणारी मुलगी म्हणते, तू माझ्या आई सारखी आहे पण तू आई मात्र माझी होऊ शकत नाही. विठ्ठल आईच हाक मारी. अरे आ म्हणजे आत्मा आणि ही म्हणजे ईश्वर. भगवंताचं दुसरं रूप म्हणजे आई आहे बरं का. देवाला प्रत्येकाची काळजी करणं शक्य नाही म्हणून देव आईच्या रूपाने खाली आलेला आहे. बघा, प्रत्येकाला जाण्याचे मार्ग वेगळे आहेत पण प्रत्येकाला येण्याचा मार्ग एक आहे. बघा, देव जरी झाले तर कौशल्य माध्यम वापरावंच लागलं. कृष्ण परमात्मा झाले तर यशोदा हे माध्यम वापरावंच लागलं. माऊली जरी झाले तर आई हे माध्यम वापरावंच लागलं. तसं जाण्याचे मार्ग जरी अनेक असेल तर येण्याचा मार्ग बाळाला आशीर्वाद देणं. आईला याच्यापेक्षा काय माहित नसतं महाराज. आणि तुम्हाला एक सांगू का, कितीही मोठ्या मुलाने अपराध करू द्या, अरे एखाद्या आईचा मुलगा जर दारू पित असेल तर आई म्हणत नाही माझा मुलगा दारू पितोय, आई म्हणते शेजाऱ्याच्या संगतीने पिला असेल. विठ्ठल आणि करी लाभावी न प्रीती. अरे आईला नेहमी आपलं बाळ सुखी व्हावं असं वाटतं आणि संताला हे जग सुखी व्हावं वाटतं बरं का. आई नेहमी बाळाची काळजी करते. तुम्हाला एक सांगतो, जर आई रानात गेली असेल आणि बाळ जर पाळण्यात उठलं असेल तर रानात गेलेल्या आईला कळतं बरं का पाळण्यातलं बाळ उठलेलं आहे. ही आईची ताकद आहे. अरे मासा बघितला तुम्ही, मासा कास आपल्या पिलाकडे पाहतं महाराज, कासवीला स्तन नाहीत पण पिलाकडे पाहिल्या त्या पिलाचं पोट भरतं. एवढी आईच्या नजरेत ताकद आहे. आणि तिसरी गोष्ट आईची ताकद पहा, मासोळी ज्यावेळेस अंडी सोडते पाण्यात आणि ती अंडी कुठं वाहत जातात महाराज आणि त्याची पिल्ल जन्माला येतात आणि त्या पिल्लाला खायला कोण चारतो? ज्यावेळेस ती मासोळी आपल्या पिलाचं ध्यान करते नसते ध्यान, त्यावेळेस त्या बाळाचं आपोआप पोट भरतं. एवढी आई श्रेष्ठ आहे. विठ्ठल अरे घरात जर भाकरी 4 असतील, नीट आहे का,
ऐशी कळवळ्याची जाती आणि करी लाभाविन प्रीती. असं महाराज तुम्ही नाही कोठे रात्रंदिवस तळमळ, दुःख बांधवडी आहे हा संसार आणि सुखाचा विचार नाही कोठे. बघा टेबलाला पाय आहे, पुढे बघा टेबलाला पाय आहे, टेबलाला चालता येतं का? सुईला नाक आहे, सुईला सुगंध घेता येतो का? कांगव्याला दात आहे, कांगव्याला खाता येत नाही. कपाला कान आहे, कपाला ऐकता येत नाही. नाऱ्याला डोळा आहे, नाऱ्याला पाहता येत नाही. पण देवाने माणसाला सगळं दिलंय, पण माणसाला माणूस म्हणून जगता येत नाही. ही फार मोठी शोकांतिका आहे. विठ्ठल दोन आहेत, दोन. जन्म दिलेली आई वेगळी आणि शास्त्राने मानलेली आई वेगळी. बरं का, जन्म दिलेली आई 9 महिने 9 दिवस झालं की बाळाला जन्म देते. बरं का, आणि जी जगाची माय आहे ना महाराज, जगाची माय, देव जन्मालाही घालतो, देव लहानाचं मोठंही करतो. अनंत ब्रह्मांड याच्या उदरी हरी हा बालकरंदा घरी, नवल केवडे केवडे न कळे कानोबाचे कोडे. अनंत ब्रह्मांड ज्याच्या पोटामध्ये आहे ती आपली आई आहे. आणि ती आई काय करते माहिती आहे का? आपल्याला लहानाचं मोठं करते, आपल्याला सांभाळते आणि आपलं पालन पोषण करते. तुम्ही म्हणता ना मग हा सुख सोहळा का करायचा? त्याच्या मागे एक शास्त्र आहे बरं का. आपण जर हा सोहळा केला तर आपल्या आई वडिलांना फार मोठा आनंद होतो आणि कल्याण इच्छिती तयाकुळा. आणि आपण काय म्हणतो माहितीये का? हा एवढा मोठा गोटा, हा मोठा बंगला दिलेला आईला आशीर्वाद आहे. विठ्ठल शाप देतात. करीती पितर आणि वंशी दुराचारी पुत्र झाला. अरे ते आपल्याला शाप देतात आणि शाप दिल्यानंतर आपल्याला घरात समाधान लाभत नाही महाराज. पितरांचा दोष नीट आहे का? ज्या घरामध्ये सतत कटकट असते त्या घरामध्ये पितृदोष असतो. बापाचं मुलाचं कधी पटत नाही त्या घरामध्ये पितृदोष असतो. जेवताना ताटामध्ये सारखा केस निघतो त्या घरामध्ये पितृदोष असतो. ज्या घरामध्ये मुला मुलींचे लवकर लग्न जमत नाहीत त्या घरामध्ये पितृदोष असतो. काय काय लोकांना रात्र झोप लागत नाही आणि पहाटे उठल्यानंतर तहान लागते त्या घरामध्ये पितृदोष असतो. आणि ज्या घरामध्ये कोड भरलेली व्यक्ती जन्माला येते त्या घरामध्ये पितृदोष असतो. विठ्ठल काय काय माणसं आयुष्यभर चांगलं करत नाही तो आणि मेल्यानंतरही त्यांचं चांगलं होत नाही. बघा महिला मंडळ जर मरण पावले ना तर काडी, तपकीर, तंबाखू, चुन्याची पुडी, दातवान ते ठेवल्याशिवाय महिला शिवत नाहीत. अहो त्यांचं लय चांगलं आहे पण पुरुषांचं लय बेकार बरं का. काडी, ताडी, दारू, सिगरेट. अरे एवढं आपण पाप करावं की मरताना सुद्धा आपल्या बरोबर व्यसनं जावी. अरे आपलं जीवन असं असावं महाराज, आपण मरताना आपला जर कावळा शिवत नसेल आणि एखादा साधू उठावा आणि साधूनी देवाच्या अंगावर शहारे यावी असा आपला परमार्थ असावा. विठ्ठल परमार्थ
असा कीर्ती वाचतो, वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे. अहो एक भक्त असा होता महाराज, त्याचं नाव होतं ठणठणपाल माऊली. नाव काय होतं? ठणठणपाल. गुरुकडे गेला आणि गुरुला म्हणला, महाराज माझं नाव बदलायचंय. काय काय माणसं नाव बदलतात आणि नाव बदललं की नशीब बदलत नाही बरं का. आणि त्या भिकारीला विचारलं, तुमचं नाव काय? त्याने सांगितलं, माझं नाव आहे धनपाल. म्हणला, नाव धनपाल आणि भीक मागतोय. म्हणला, आपलं भले बिचारे ठणठणपाल. विठ्ठल. म्हणून आयुष्यामध्ये आपण जे कर्तव्य करतो ना, ते आपल्या कर्तव्य बरोबर येतं. आपण केलेलं कर्म बरोबर येतं. जे जे कर्म एक पृथ्वी आणि तिसरा आपला आत्मा. प्रत्येकाचा आत्मा झोपताना साक्षी देतो का नाही हो? मन जाणे पापा आणि तुका म्हणे माय बापा. प्रत्येकाचा आत्मा साक्षी देतो आपण काय केले ते. आणि प्रत्येकाच्या मनात काय आहे हे आईला कळतं. महाराज अभंगाच्या आई आपल्या जवळचं सर्वस्व. अरे मुलाला काही आठवण देत नाही महाराज. विठ्ठल विठ्ठल. कसं देते बघा. आई एकदा आपल्या मुलाला म्हणले, आई म्हणे, माळा माझा डोळा गेला आणि माझा जर डोळा गेला तर तू काय करशील रे? बाळ काय म्हणते माहिती आहे का, आई तुझा जर डोळा गेला ना, मी महूदला जाईन आणि महूदला जाऊन नीट करून आणीन. आईने सांगितलं, बाळा जर महूदला जर माझा डोळा नीट झाला नाही तर तू काय करशील? आई मी सांगोल्याला नेईन पण तुला नीट करेन. आई म्हणते, बाळा माझा डोळा जर सांगोल्याला डोळा नीट झाला नाही तर तू काय करशील? बाळाने सांगितलं, आई एकरभर जमीन विकेन पण मोठ्या रुग्णालयात नेईन पण तुझा डोळा नीट करीन. तेव्हा बाळ आईला काय म्हणते होते, आई अगं तू असं का बोलते? बाळाने आईला प्रश्न विचारला, आई तू असं म्हणते मला एका
प्रश्नाचं उत्तर दे. जर माझा डोळा गेला तर तू काय करशील? आईने क्षणाचा सुद्धा विलंब केला नाही. आई काय म्हणते माहितीये का? बाळा, जर तुझा डोळा गेला तर माझा डोळा काढून मी तुला देईन. विठ्ठल. आई मरेपर्यंत कधी अपेक्षा करत नाही महाराज. आणि काही काही घरामध्ये आंधळी पांगळी मुलं असतात महाराज. आई 10-10, 20-20 वर्ष त्या मुलाची घाण काढते, पण आई कधी खिसन करते का हो? नाही करत. महिला मंडळ, मला एक सांगा, जर एखाद्या आईला बाळ जन्माला आलं आणि तुम्ही जर फोन केला तर तुम्ही बाळ बरं आहे म्हणता का बाळंतीण बरं आहे म्हणता? खरं बोलाय, तुम्हाला सटवाई शपथ आहे. काय म्हणता? हा, वा, काय म्हणता तुम्ही? हा, इथल्या महिला सगळ्या खरं बोलतात. काय म्हणता? पण बाळ बरं आहे का? झालं जे व्हायचं ते झालं. आपण काय म्हणतो? काय झालं? मुलगी झाली. आणि तिकडून जर मोठ्या नाव झाला, हो झालं झालं, मनात आहे तसं झालं, आपण काय समजतो? मुलगा झाला. पण तुम्हाला एक सांगतो, धर्मशास्त्र सांगतो, मुलगा झाल्या झाल्या पेढे वाटू नका. त्याला मोठं होऊ द्या, शाळेत जाऊ द्या, त्याला 2 मुलं होऊ द्या. आणि त्याला ज्या 2 मुलं होतील ना, ते पेढे वाटायला चालू करा. गावातली लोक म्हणतील, उत्तर त्यात मुलगा झाला का? लोकांना सांगायचं, मुलगा झाला म्हणून पेढे वाटत नाही, पेढे वाटायच्या लायकीचा झालाय म्हणून पेढे वाटतोय. विठ्ठल. अरे कधीतरी मुलीच्या जन्माचं कौतुक करायला शिका. आणि माऊली, 80% मुली आता आई वडील सांभाळतात. तुम्हाला मान्यच करावं लागेल. 80% मुली सांभाळतात आई वडीला. आणि तुम्हाला सांगतो, बापाचा जीव आईवर असतो आणि आईचा जीव हा मुलावर असतो. म्हणून आईशी कळवळ्याची जाती आणि करी लाभावी न प्रीती. आपण सुद्धा कुठलाही मनात लाभ न धरता देवाने 2 हात दिलेले आहेत. हात कसे दिलेले आहेत हो? जर या हाताचा उपयोग भजन करण्यासाठी होत नसेल तर हात असा डोळ्यावर. जर पाय चांगले असून तीर्थयात्रा करत नसेल तर आपण पाय असून पांगळे आहोत. डोळे असून जर देव पाहत नसेल तर डोळे असून आंधळे आहोत. आणि कान ऐकून जर नामचिंतन ऐकत नसेल तर आपण बहिरे आहोत. म्हणून देवाने सगळं चांगलं दिलेलं आहे. म्हणून चांगल्या हातानं आणि चांगल्या तोंडाने देवाचं नाव घ्या. विठोबा. कारण शास्त्र सांगतं, टाळी वाजवावी, गुढी उभारावी आणि वाट ही चालावी पंढरीची. नाम घेता वाट चाले, यज्ञ पाहू ना पाऊले. मग काय लोक म्हणते, महाराज तुम्हाला आम्ही कशाला आणलंय, आम्हाला भजन करायला होताय. तुम्हाला सांगतो, आपण जर इथं राम म्हणताना आतली पाप बाहेर पडतात आणि मंडपात बसून जे भजन करत नाही त्याच्या मस्तकावर जाऊन बसतात.
आयुष्यामध्ये माणसाला चेनी बडशे उद्योगाचे निमिषे. आपण भाग्यवान कधी समजायचं माहित आहे का? आपल्याला जास्त दिवस आई वडिलांचा सहवास घडला ती एक व्यक्ती भाग्यवान असते महाराज. अंतकाळी आई वडिलांच्या मांडीवर ज्याचा देह जातो ती एक व्यक्ती भाग्यवान असते. आणि तिसरी गोष्ट महाराज, भाग्यवान कोण असतो माहित आहे का? आपण कमावलेलं ऐश्वर, आपलं ऐश्वर पाहण्यासाठी ज्यावेळेस आई आणि वडील जिवंत असतात त्यावेळेस आपलं भाग्य समजायचं. विठ्ठल. आणि भाग्यात जर काय नसेल तर काही चांगलं होत नाही बरं का. साच आणि मवाळ मितले आणि रसाळ शब्द जैसे कल्लो अमृताचे मुखी अमृताची वाणी आणि देह देवाचे कारणी. आपला देह देवाच्या कारणी लागावं बरं का. काय लोकांना, बऱ्याच लोकांना वाटतं की माझा अंतकाळ चांगला व्हावा. महाराज, आपला अंतकाळ चांगला व्हायला आयुष्यभर नामस्मरण करावं लागतं. काय काय लोक म्हणतात महाराज, पण शास्त्र सांगतं मनुष्य मरायच्या अगोदर 6 तास या तोंडात तुळशीचं पान असावं. किती तास? 6 तास. दुसरी गोष्ट, माणसाचा प्राण गादी पलंगावर जाऊ नये. तिसरी गोष्ट, माणसाचा ज्यावेळेस अंतकाळ होतो ना त्यावेळेस माणसाचं प्रेत, काय लोकांना माहित नसतं, आपण टायर टाकून पेटवतो बरं का. टायर टाकून पेटवलेलं प्रेत आणि राखेल टाकून पेटवलेलं प्रेत हे कधीच सत्काराला जात नाही, अधोगती गेल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल. कारण जन्मल्या आई वडील मुलावर करतात आणि शेवटचा संस्कार मुलाला आई वडिलावर करावा लागतो, त्याचं नाव आहे अंत्यसंस्कार. आणि त्या प्रत्येक मुलाला करावं लागतं. आणि तुम्हाला एक सांगतो, जो मुलगा आई वडिलाच्या अंत्यसंस्काराला हजर असतो ना महाराज, त्या मुलाचं महत्तम भाग्य असतं. आणि ज्या मुलाला, काय काय मुलं महाराज आई वडिलाच्या अंत्यसंस्काराला हजर राहत नाही. तुम्हाला एका वाक्यात सांगतो, तेवढ्या काय गोष्टी प्राण्यांना कळतात बरं का. आपलं मरण कुत्र्याला 16 तास अगोदर कळतं. आपलं मरण टिटवीला 42 तास अगोदर कळतं. आणि आपलं मरण पिंगळ्याला 72 तास अगोदर कळतं. बघा, गावात जर कुत्री गाय वरायला लागली तर म्हातारी माणसं म्हणतात, रामभाऊ लागा कुत्री गावात गाय वरायला लागली, आपण दोघं सोडून आज उद्या कोण आले का. कुत्र्याला 16 तास अगोदर दिसतो. टिटवी ओढ्यावर जाते, एक बारका खडा घेते आणि ज्या घरातली व्यक्ती जाणार आहे त्या घरात टिटवी खडा टाकते आणि टिटवी जोरात करारते. 42 तासाच्या आत त्या घरातली व्यक्ती जात गेल्याशिवाय राहत नाही. आणि पिंगळा जर आपल्या घरापुढे वरडायला लागला, पण पिंगळा 3 प्रकारे ओरडतो बरं का, किलबिल, चिलबिल आणि डुगडुग. पिंगळा जर किलबिल वरडायला लागला तर जुने मित्र भेटतात. पिंगळा जर चिलबिल वरडायला लागला तर आपल्या गल्लीतलं कोणतरी गेल्याशिवाय राहत नाही. आणि पिंगळा जर डुगडुग वरडायला लागला तर 72 तासाच्या आत घरातली व्यक्ती गेल्याशिवाय राहत नाही. पण पिंगळा कसा वरडतो? हे जरी नाही काल
वा वा. बांधून कोण देतो? आपण जर मरण पावलो तर बांधून कोण देतं? नहीं घेती कारुणिया कुछ नहीं घेती काढून घेतो. आपल्या घरातच काढून घेतात महाराज. अहो कमरेचा कडदुडा सुद्धा संभव देत नाहीत. आणि नेताना काय म्हणतात माहित आहे का? येताना आणला नव्हता आणि जाताना नेऊ देणार नाही. अहो काय काय महिला दुकानात मानतात महाराज कुडकोटोचा कुडक तेवढी संघ येते ती, पण तिचा कुडका करते ती, पण कुडक सुद्धा संघ येऊ देत नाहीत. बघा आपण जन्माला येतो महाराज, आई पहिल्या वस्त्रात टाकते, त्याचं नाव बाळूत असतं महाराज, त्याला किस्सा नसतो. आणि आपण मेल्यानंतर आपल्या अंगाचे कापड असतं, त्याला सुद्धा किस्सा नसतो. पण मधल्या काळात किस्सा हाणायला आणि किस्सा भरायला आयुष्य निघून जात. विठ्ठल अमेरिकेत आणि त्यांनी 150 डॉक्टर घरात ठेवले होते आणि तशी प्रयत्न सुद्धा चालू होते त्याचे. किडनी खराब झाली तर किडनीचा डोनर ठेवला होता, डोळे खराब झाले डोळ्याचा डोनर ठेवला होता, हृदय खराब झालं हृदयाचा डोनर ठेवला होता. असे 150 डॉक्टर टीम घरात ठेवली होती आणि रोज तो आपलं हृदय चेक करायचा. पण एक दिवस तो मायकल जॅक्सन ज्यावेळेस व्यायामला गेला महाराज आणि त्याच्या हृदयात दुखू लागलं, मेन डॉक्टर पळत आले आणि मायकल जॅक्सनला ऍडमिट केलं. आणि तो मायकल जॅक्सन काय म्हणतो माहितीये का? काही करा पण मला यातनं वाचवा. महाराज मेन 10 डॉक्टरची टीम आली आणि ज्यावेळेस मायकल जॅक्सनला तपासलं त्यावेळेस त्या शरीरातलं प्राण निघून गेला होता. तुम्ही किती मोठा असा पण रावणा इतकं जर ऐश्वर्य असलं, रावणा इतकं जर आयुष्य असलं तरी सुद्धा मृत्यू लोकातनं जावं लागतं. ते कुणाचे चाले ना तेथे जर कुणी गेलं तर मनवून म्हणे मानू नये खेदू आणि मना वेळोवेळा मनवून म्हणे मानू नये खेदू आणि म्हणावा गोविंद वेळोवेळा.
आपण सगळेजण शेतकरी मला सांगा, टमाटे जर हानी झाली तर मनुष्य उसात भरून काढतो बरं का. उसात झालेली हानी डाळिंबात भरून काढतो, डाळिंबात झालेली हानी डोबळीत भरून काढतो. संसारात झालेली हानी कशात नाही कशात भरून निघते बरं का. पण परमार्थात झालेली हानी कितीही जन्म घ्या तुम्ही भरून निघत नाही. वाज तसे बोंब कोणी नायकती कानी, हरी हरी न म्हणती तया थोर झाली हानी. अरे या जन्मात जर आपण नामचिंतन जर करायचं माणसाला एवढा जन्म आहे बरं का. पशु काय पाप पुण्य झालं ती उत्तम मध्यम भोग भोगिती. पशुला काय कळतं का. आणि तुम्हाला एक सांगतो, आयुष्यात जर आपण नामचिंतन केलं नाही, आपण जर भजन केलं नाही, तर पुढच्या जन्मात आपण या सभा मंडपात नसणार, आपण पलीकडच्या गोट्यात असणार. विठ्ठल आयुष्यात शास्त्र सांगतो दोन गोष्टीला विसरायचं नाही. एक, मरेपर्यंत देवाला विसरायचं नाही, आणि ज्यांनी मरेपर्यंत जगवलं त्या आई वडिलाला एक विसरायचं नाही. त्या दोघांना विसरायचं नाही. एक, ज्या देवाने आपल्याला आयुष्यभर जगवलंय. कारण आपण म्हणतो पाप 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 कोणतं पाप आहे हो. देवाला विसरणं सगळ्यात मोठं पाप आहे. विसरली तया थोर झाली हानी, विसरली तया थोर झाली हानी. ज्या घरातील व्यक्ती गेले
गेलेले आहेत त्या घरातल्या व्यक्तीनं आज डोक्याला तेल लावायचं नाही, डोक्याला गजरा लावायचा नाही, दारात रांगोळी काढायची नाही आणि आज त्या स्त्रियांनी बिनकामाचं हसायचं नाही. पुरुषाला नियम सांगितलेला आहे, ज्या घरातली व्यक्ती गेलेली आहे त्या मुलांनी श्राद्धा दिवशी गायची धार काढायची नाही, अवताला बैल झुपायचा नाही, गेट मध्ये उभा राहून कोणा पाहुण्याचं स्वागत करत बसायचं नाही आणि आज त्या मुलाने एक टाइम जेवण करायचं आणि एक टाइम उपवास करायचा. का तर आपल्या आई वडिलांनी आयुष्यभर आपल्याला पीळ देऊन आपल्याला जगवलेलं असतं, मग त्यांच्यासाठी एक टाइम उपवास करायचा आणि आजच्या दिवशी ब्रह्मचर्य व्रताचं पालन करायचं. विठ्ठल महिला मंडळ नीट आहे का? आपल्या आयुष्यात जर आई न दे का तायडे, अगं तुझी जर पिशवी मोकळी गेली ना तर तुझे सासू म्हणेल तुझ्या आईच्या घरी तेवढं सुद्धा मिळालं नाही का. पण ज्या दिवशी तुमची आई मरण पावते ना त्या दिवशी तुमची पिशवी मोकळी गेल्याशिवाय राहत नाही. का त्या दिवशी सुखाचा सागर गेलेला असतो, मायेचा पाझर गेलेला असतो, प्रेमाची थाप गेलेली असते आणि आई मानणारे डोळे निघून गेलेले असतात. तुम्ही जर मौदाच्या बाजारला गेला आणि बाजार जर करून आला ना महाराज तर मुलं म्हणतात बाबा काय आणलं, बायको म्हणते मालक किती आणलं, पण आई आलेल्या तोंडानं हात फिरवते आणि आई मुलाला म्हणते बाळा तू सकाळपासून काय खाल्लं का. अरे जगात निष्काम प्रेम करणारी फक्त आई आहे आणि ज्या दिवशी आपली आई या जगातून निघून जाते ना महाराज, अरे ज्यावेळेस आई निघून जाते आई म्हणण्यासाठी आपले डोळे आतुर झालेले असतात. आईसारखी एखादी स्त्री दिसली तर माणसाचं डोळं पाण्याने भरलेलं असतात. पण ज्या दिवशी आपली आई या जगातून निघून जातं त्यावेळेस प्रेमाचा हात आपल्या पाठीवर राहत नाही महाराज. अरे आई म्हणजे आपल्या प्रेमाचं मांगल्य असतं आणि ज्या दिवशी आई आपल्या जीवनातून निघून जाते त्या दिवशी आपल्या सुखाचा पाझर आटला म्हणून समजायचं. ज्ञानेश्वरी गोळ आहे, अहो तानयासी लागता झटे तेनी अधिकची पाना फुटे. आईला जसं आपण प्रेमाच्या पाझर सुटतो महाराज. अहो एक महात्मा रस्त्यानं चालला होता, तुम्हाला एक सांगतो, आपल्याला जो अग्नी देतात ना त्या अग्नीला भडाग्नी म्हणतात. साधू रस्त्यानं चालला होता, आईच्या चितेला अग्नी दिला होता. साधू त्या चितेला म्हणतोय त्या भडाग्नीनं सगळं जाळलं पण या भडाग्नीला आईच्या दुधाला जळता आलं नाही, हाडं तेवढी तशीच राहिली. त्या चितेतनं आई बोलायला लागली आणि आई म्हणते साधूला महाराज जी हाडं असतात ना हाडं आईच्या दुधापासून बनलेले असतात म्हणून शास्त्र सांगतं कमीत कमी बाळाने आईच्या अंगावरचं 6 महिने दूध प्यावं. त्या अग्नी काय म्हणते, आई काय म्हणते त्या साधूला, महाराज अग्नी सगळ्याला जाळू शकते पण ज्या दुधापासून हाडं तयार झालेली असतात त्या दुधाला अग्नी जाळू शकत नाही. ही आईच्या दुधाची ताकद आहे महाराज. काही काही माणसं दूध खात नाहीत, आई वारल्यानंतर दूध खात नाही. त्यांना विचारलं बाबा अरे दूध का खात नाही, ती माणसं म्हणतात जीवनातलं खरं दूध निघून गेलं, आता हे दूध काढून काय करायचंय. विठ्ठल कारण आईनं सर्वस्व कोणावर अर्पण केलेलं असतं जसं संतांनी केलं असतं. महाराज अभंगाच्या शेवटच्या नजर माझे
पंतावरी ओजे ऐशी कळवळ्याची जाती आणि करी लाभाविन प्रीती. शेवटच्या 2 मिनिटांमध्ये ज्या मातोश्रींचं सौभाग्य अवस्थेमध्ये असताना देहावसन झालेलं आहे त्याचं काय महत्व आहे. एक शेवटचं 2 मिनिटाचं उदाहरण सांगतो आणि आपली सेवा संपवतो. जयदेव स्वामीची पत्नी, तिचं नाव होतं पद्मावती, आणि राजाची राणी बोलत बसली होती आणि राजाची राणी पद्मावतीला म्हणते, होय ग, माणसाचं सौभाग्यासहित जर मरण आलं तर किती भाग्याचं असतं. ती पद्मावती त्या राजाच्या राणीला म्हणते, माझं फार मोठं भाग्य आहे की मी सौभाग्यासहित जाणार आहे. पद्मावती राजाची राणी म्हणते, असं कुठं त्या ठिकाणी म्हणजे कसं करते बघावं. म्हणून पद्मावतीनं काय केलं, राजाचे कपडे रक्ताने भरलेले आणले आणि सांगितलं जयदेव स्वामी मरण पावलेले आहेत. आणि ते पद्मावती समोर कपडे टाकले. जयदेव स्वामी मरण पावले कळल्या कळल्या पद्मावतीनं भरलेल्या कुंकासहित प्राण सोडला महाराज. आणि जयदेव स्वामी संध्याकाळी आले आणि जयदेव स्वामीच्या कानावर ही गोष्ट पडली. राजाने माफी मागितली, म्हणले महाराज, माझी पत्नी सहज चेष्टा करायला गेली आणि का महान पतिव्रतेचा प्राण घेतला, मला माफ करा. त्या जयदेव स्वामी हसायला लागले. कळल्या कळल्या तुमच्या पत्नीनं प्राण सोडला आणि तुम्ही हसताय म्हणले. जयदेव स्वामी म्हणले, एवढ्या सर्वसामान्य स्त्री संग मी लग्न केलं याचं मला हसू आलं. त्यांनी सांगितलं, कस काय. अरे, जी आपला पती मरण पावल्या पावल्या प्राण सोडते तिला पतिव्रता म्हणायचं नाही. मग जिला कळतं आपला अजून पती जिवंत आहे, जे मेलेले उठून बसते ती खरी पतिव्रता. विठ्ठल. आणि मग जयदेव स्वामी समोर गेले आणि असं म्हणल्याबरोबर पद्मावती मेलेली उठून बसली, कपाळाला कुंकू लावलं आणि जयदेव स्वामीने सांगितलं, इथून पुढे भरलेल्या कुंकांची स्त्री जाईल तिथं फार मोठं भाग्य असेल. कारण जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत त्यांच्या कपाळाचं कुंकू कुणी सुद्धा पुसू शकत नाही. विठ्ठल. ज्या पुण्यवान आत्मा आहे, कारण पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे. सज्जन माणसाचं नामस्मरण केलं तर पुण्य घडतं आणि त्यांच्या पुण्यामुळं एवढा मोठा समाज, एवढा मोठा भव्य दिव्य मंडळ, मुलं, आमचे सर्व फडावले मंडळी, आमचे माऊली असतील, रुपेश महाराज असतील, आमचे हेगडे महाराज असतील, सूरज महाराज असतील, सर्व आमच्या ठिकाणी टाळकरी मंडळी असतील. महाराज, काही गोष्टीला भाग्य लागतं महाराज. जन्माचा सोहळा कोणालाही करता येतो बरं का, पण मरणाचा सोहळा करता आला पाहिजे. शेवट तो भला माझा बहु गोड झाला, किंवा याच साठी केला होता तास आणि शेवटचा दिस गोड व्हावा. प्रत्येकाचा दिस गोड होत नाही महाराज. पवित्र तुळशीची माळ घातलेली आहे त्याच्या भाग्यामध्ये हा फार मोठा सुख सोहळा आहे. म्हणून आमचे अनिल पाहुणे असतील, त्यांचे बंधू असतील, त्यांच्या 2 भगिनी असतील, आम्ही शब्द टाकावा आणि त्यांनी मुलगा जन्माला यावा. धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, अरे साठवीला दाता त्रैलोक्याच्या. म्हणून त्या मातोश्रीच्या चरणी नतमस्तक होतो. माऊल्या करो वेडे वाकडे देव
हिच्यामध्ये काही मागता ऐका आज कैलासवासी सुभाग्यवती रुक्मिणी सोमनाथ करते यांच्या विशेष करून सांगायचं म्हणजे गेले 12 महिने आमचे गेजगे महाराज आपलं महिला मंडळ आपले काही सवंगडी असतील त्यांना घेऊन या ठिकाणी प्रत्येक महिन्याच्या मासिकाला या ठिकाणी येऊन आपल्या या ठिकाणी भजन सेवा केलेली आहे. एका महिन्याच्या मासिकाला महाराज निघून गेले होते तीर्थयात्रेला. मला माहित नव्हतं की त्या दिवशी मासिक आहे, पण कदाचित महाराजांची गैरहजेरी आहे म्हणून कदाचित देवानच मला पाठवलं आणि त्या मासिकाला मी अचानक हजर राहिलो. हे आई साहेबांचं पुण्याही म्हणावं लागेल. त्याचबरोबर आता जे महत्वाचं राहिलं म्हणजे हे मंडप अतिशय सुंदर साऊंड सिस्टीम या ठिकाणी दिलेली आमचे दादासाहेब नळेवाडी लक्ष्मी साऊंड सिस्टीम नळेवाडी यांचं सुद्धा मनापासून आभार. त्याचबरोबर आज स्वयंपाकासाठी जेवायला सर्वांनी बसून घ्यायचंय बरं का. सर्वांसाठी भरपूर प्रसाद केलेला आहे. आमचे दाजी सुधीर गोडसे व विजू गोडसे यांनी सुंदर अशा प्रकारचा महाप्रसाद बनवलेला आहे. सर्वांना खर्ची परिवारांच्या वतीने एकच विनंती आहे, कुणीही जेवल्याशिवाय जाऊ नका. एका माळकरीची पुण्यतिथी आहे, एका आईची पुण्यतिथी आहे म्हणून हा प्रसाद आहे म्हणून वर्ष श्राद्ध आहे म्हणून आम्ही खाणार नाही असं कोणी म्हणू नका. अतिशय सुंदर आमच्या दोघाही आचारी आमचे सुधीरदाजी आणि विजूदाजी यांनी स्वयंपाक बनवलेला आहे. आमचे कोळेगावचे गवळ साहेब या ठिकाणी अनेक मंडळी या ठिकाणी आलेले आहेत. पावारवाडीचं आमचे भजनी मंडळ सप्ताहाचे पारायण मंडळ आलेलं आहे. गोडसे मला या ठिकाणी अनेक गावची मंडळी या ठिकाणी आली आहेत. त्या सर्वांचंच मनापासून हार्दिक आभार. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, कुंडली कमरदारी विठ्ठल. लगेच जेव्हा बसून घ्या, लगेच जेव्हा बसून घ्या. इकडून 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 वर घेतलं खाली ठेवलं होतं. गायासने हळदी
ऐका, आजीच्या आशीर्वादानं आजीची एक नात मुंबई पोलीस मध्ये तिची नियुक्ती झालेली आहे, भरती झालेली आहे. आजीच्या आशीर्वादानं अतिशय सुंदर आजीचा आशीर्वाद तिला मिळून ती मुंबई पोलीस मध्ये सरकारी नोकरी म्हणून तिची नेमणूक झालेली आहे. तर आमच्या सर्व महाराज मंडळीच्या वतीनं तिचा आम्ही या ठिकाणी हार घालून सत्कार करतोय. सयाजी महाराज आपण हार घालावा. महादेव गोडसे आणि सयाजी महाराज गोडसे आले पलीकडे. थांबा एक मिनिट, आमचे सागर दादा गोडसे आमच्या युवकांचे आदर्श असे असणारे सागर दादा गोडसे या ठिकाणी आज आवर्जून हजर झालेले आहेत. दादा पलीकडे वाचून त्यांच्या बरोबर आली असं हाय हाय राहते बसून घ्या जिथे जागा आहे तिथे बसून घ्या. पहिला मंडळ जेवायला बसून घ्या. खबरदा हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव. अभिनंदन सर्वांच्या वतीने बाळा तुझा. थांबा 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 थांबा. चला बसून घ्या. काही जण वाढायला हवा. चला माईक बंद करा. बसून घ्या सर्व. त्यांच्या बंधात धुंद मोहरते मायेच्या हळव्या स्पर्शाने खुलते त्यांच्या बंधात धुंद मोहरते मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे का होते बेभान कसे गहिवरते मन उधाण वाऱ्याचे तुझ पावसाचे का होते बेभान कसे गहिवरते मन उधाण वाऱ्याचे तुझ पावसाचे का होते बेभान कसे गहिवरते. आकाशी स्वप्नाच्या हुरहुरच्या सांजेला कधी एकटेच झुलते सावरते बावरते घडते अडखळते का पडते कधी आशेच्या हिंदोळ्यावर मन हे वेडे झुलते मन तरंग होऊन पाण्यावरती फिरते अनक्षणात फिरून आभाळाला भिडते वेडे झुलते मन तरंग होऊन पाण्यावरती फिरते अनक्षणात फिरून आभाळाला भिडते मन उधाण वाऱ्याचे
पावसाचे का होते बेभान कसे गैवरते मन उधाण वाऱ्याचे तुझ पावसाचे का होते बेभान कसे गैवरते मन उधाण गुणगुणते कधी गुंतते हरवते कधी गहिऱ्या डोळ्यांच्या डोहात पार बुडते तळमळते सारखे बापडे कळत का भरकटते कधी मोहाच्या चार क्षणात मन हे वेडे डोहात पार जाणते जरी हे पुन्हा पुन्हा का चुकते भाबडे तरी भासांच्या माचान पडते हे वेडे जाणते जरी हे पुन्हा पुन्हा का चुकते भाबडे तरी भासांच्या माचान पडते भान वाऱ्याचे रोज पावसाचे का होते बेभान कसे गैवरते रोज पावसाचे का होते बेभान कसे गैव